काय हो, तुमची पण चपाती बनवताना फुगत नाही, नरम होत नाही, कडकच होते. कशी पण बनवा, कसं पण पीठ भिजवा, माझ्या प्रकारे बनवा की मग बरोबर नरम होणार. तुम्ही होटानं तोडू शकता. एकदम अशी मऊ लुसलुशीत आणि दिवसभर अशी नरम राहणारी अशा प्रकारची तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आणि कोण्या पण गव्हाच्या पिठाने बनवा, राशनचे असले तरी पण ह्या प्रकारे बनवा, नरमच बनणार. आणि बघू शकता एकदम अशी सॉफ्ट बनली होती. अगोदर काय करायचं, पीठ भिजवताना आपलं पीठ आहे ना भिजून घ्यायचं. मी काय त्याच्यामध्ये तेलाचा वापर केला नाही, फक्त पाण्यामध्येच भिजवायचं. आणि तुम्हाला जर तेल आवडत असेल तर यूज करू शकता. 10 मिनटं भिजून झाल्याच्यानंतर 10 मिनटं आपल्या रेस्टसाठी ठेवायचं. नंतर चपात्या बनवायच्या. लगे चपात्या बनवायला घ्यायचं नाही. लगे घेतलं तर पीठ असं नरम बनत नाही आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही, जास्त पातळ पण बनवायचं नाही, मीडियम बनवायचं. छोटासा उंडा घेतला, तुम्ही कोण्या आकाराची चपाती बनवता तशा आकाराची, आणि छोटीशी लाटून घेतली. मस्त तेल लावायचं, तेल जरा जास्त लावायचं आणि थोडं सुकं पीठ टाकायचं आणि घडी दुमटून घेतली. आणि जे काने कोपरे आहे ते व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचे, म्हणजे त्याची हवा बाहेर जायला नको व्यवस्थित. नंतर मग मस्त उंडा बनवून घेतला आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची व्यवस्थित. जास्त दाबून लाटायची नाही, हलक्या हातानंच लाटून घ्यायची. आणि कशी पण बनवा तुम्ही, जर अशा प्रकारे जर बनवली तर नरमच राहणार, कडक राहणार नाही. आणि बनवून थोडे 10 मिनटं हवाशीर ठेवायची, नंतर डब्यात ठेवायची. लगे काय करतात बायका, चपात्या बनवून झाल्यात लगेच डब्यामध्ये ठेवतात, मग त्याला घाम होते आणि चिकचिक येते. त्याकरतानं 10 मिनटं बाहेर ठेवा, त्याची सगळी गरम वाफ निघून जाते आणि नंतर आपल्याला डब्यामध्ये ठेवायची. तुमच्याकडे जे भांडं असेल ते तुम्ही ठेवू शकता. आता आपली चपाती लाटून झाली आणि गॅसवरती तव्यावरती चपाती टाकली. तवा गरम झाला होता आणि जास्त भाजू दिली नाही, जास्त भाजू द्यायची नाही, थोडीच भाजू द्यायची. लगेच पलटून घ्यायची. बघू शकता आपली काटोकाट मस्त चपाती फुगली आहे आणि नरम दिवसभर राहते. तुम्ही अगदी होटानं पण तोडू शकता. आणि नरम म्हणल्यावर घरचे पण तुमच्या आवडीने खातील आणि नावं पण ठेवणार नाही. कशी पण बनवा, नावच ठेवतात घरचे, असं झालं तसं झालं. पण अशा प्रकारे बनवा, मस्त तुमची टिफिनवरती बनवून देऊ शकता, घरी पण बनवून देऊ शकता. चला आता तुम्ही पण बनवून अशा